सर्वांना झाले जेवण. मी आज लवकरच जेवण घेतलं कारण का दुपारी काय मी एवढं काही हे नव्हतं, म्हणजे उशीर झाला होता खूप, मला यायला 3 वाजले. कारण का सर्व गोष्टी होस तर वेळच लागतो ना. आणि मी तशी उशिरा गेले होते. माझं अजून एक बाहेर काम होतं ते केलं आणि त्याच्यानंतर मी मोबाईल घ्यायला गेले. केनशाचा डेक्कनला घेतला, केनशाकडून चांगलं आहे तिथे, मी नेहमी तिथेच घेत असते. आणि ती मुलं खूप हेल्पफुल आहेत, चांगले करून म्हणजे दाखवतात आपल्याला सर्व कसं आहे काय आहे, हो की नाही. तर असं आहे बघा. शेवटी मी घेतला. मी नव्हते घेणार, मी म्हटलं नको आता राहू दे, आपल्याला लागतील पैसे नाही का सणासुदीसाठी. परंतु काही नाही, ह्यावेळेस सण काय एवढा काही करायचा नाही भारी, आपलं हलक्यातच करायचं. कारण सगळ्या गोष्टी होत नाहीत नाही का. फोन पण पाहिजे, परत सण पण करायचा, एवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळं जसं आहे तसं, जसं होईल तसं, हो की नाही. तर सांगायचं म्हणजे कसं आहे, माझे सबस्क्रायबर वाढतात हे, तर त्यामुळं मला लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून माझं हे चॅनल मोनेटाईज करायचं आहे. तर तो माझा प्रयत्न आहे. एकदा माझं चॅनल मोनेटाईज झालं ना, तर मग मला कसलीच भीती नाही नाही का. आणि त्यासाठी फोन चांगला पाहिजे, म्हणून माझी धडपड आहे. आता हा फोन मी केला होता, परंतु तो मध्ये मध्ये कधी कधी त्याची स्क्रीन ना हे होत नाही, चालू होत नाही, मग त्रास होतो आणि मोबाईल जात नाहीत, मोबाईल म्हणजे हे होत नाहीत, अपलोड होत नाहीत. त्यामुळे म्हटलं एखादा आपला अर्जंटमध्ये चांगला मोबाईल असू द्यावा. माझ्याकडे आहे अजून एक, परंतु तो छोटा आहे, तर तो मी म्हटलं नको आता, नंतर तो बघूया. माझ्याकडे आहेत 4 छोटा, म्हणजे एकदम पहिल्याचा छोटा मोबाईल, नंतर मोठा थोडा, मग हा चांगला होता माझा सॅमसंगचा, परत मी सॅमसंगचाच घेतला. तर असं आहे बघा. लागतात वस्तू, फार विचार करून घेतला मी. म्हटलं घेऊ का नको, घेऊ का नको, 2 दिवस मी विचारच करत होते. परंतु नंतर मला असं वाटलं की नाही, घेऊन टाकावा, आपल्याला नंतर पण लागेल. ह्या फोनचा काही भरोसा नाही आहे, कारण का हा तुटलेला फोन आहे, रिपेअर करून वापरतो आहे आपण. आणि जर कधी मध्येच बंद पडला तर मग परत मला खूप टेन्शन येईल की अरे आता मी काय करू नाही का. म्हणून मी माझा एक्स्ट्रा आणून ठेवला. आज जाऊ द्या, कधी ना कधी घ्यायचा होता, तर मला खूप आधीच घ्यायचा होता, परंतु मीच टाळाटाळ करत होते की राहू दे राहू दे राहू दे. तर असं आहे बघा. धन्यवाद. आयुष्यामध्ये ना थोडा त्रास मला होतो, आयुष्यामध्ये तसा मला भरपूर त्रास झालेला आणि अजून पण त्रास आहे, परंतु मी हार नाही मानत. प्रत्येक गोष्टीला एकटीच तोंड देते मी, कोणाला मध्ये घेत नाही. माझ्या दुःखात ना मी कोणालाच मध्ये घेत नाही. सुखात घेते, परंतु दुःखात नाही घेत. कारण का दुःखात आहे ना, मला कोणाची अशी हे नाही वाटत की ह्याच्याकडून ॲडवाईस घ्यावा, त्याच्याकडून ॲडवाईस घ्यावा. कारण का मी माझ्या लाईफमध्ये जसं माझं लग्न झालेलं आहे ना, तसं मी खूप संकटाला फेस केलेलं आहे. त्यामुळं मला सर्व गोष्टी मी एका रात्री एकटी बसते, विचार करते की आता काय करायचं, काय नाही करायचं, आता कुठलं डिसिजन घ्यायचं, ह्याच्यापुढे आपलं पाऊल काय राहणार आहे आणि कोणाशी कसं वागायचं काय आहे, ह्याचं सगळं मी एकटी विचार करते. मी ना कोणाशी फोनवर डिस्कशन करत, ना कोणाला विचारत की आता मी काय करू, कसं वागू काय. कारण का आता माझं इतकं वय झालं, मी कशाला कोणाला विचारू नाही का. आणि मी माझ्या मनाने सर्व योजना, म्हणजे मी सर्व निर्णय घेत असते. आता नवीन वर्षाचे पण माझे काही निर्णय आहेत, ते मी एकदम असे म्हणजे चोख घेतलेले आहेत की नाही, आता नवीन वर्षाचा हा माझा निर्णय असणारच आहे. आता हे एवढे 20-25 दिवस जाऊ द्या, मग तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे मी सांगणारच आहे की बघा माझा हा निर्णय होता किंवा हा आहे, आता इथून पुढं हाच निर्णय राहणार आहे, ह्याच निर्णयावर मी ठाम राहणार आहे. ह्याच्यापुढे मी माझा निर्णय कधीच बदलणार नाही आयुष्यामध्ये. मग चाहे मी मरण येऊ दे, चाहे मी जिवंत राहू दे, काही होऊ दे माझ्याशी, पण माझा हा निर्णय आता ठाम राहणार आहे. माहिती का, इतक्या दिवस मी निर्णय घ्यायला चुकत होते, परंतु आत्ता मला माझ्या मनाशी खुणगाठ बांधलेली आहे आणि माझा निर्णय मी माझ्या मनात आणि डोक्यात एकदम फिट करून ठेवलेला आहे. तेव्हा एवढे जाऊ द्या दिवस, मग तुम्हाला पण मी व्हिडिओद्वारे सांगणारच आहे. धन्यवाद.